साल्हेर तर लगेच डोळ्यासमोर उभा राहतो मराठी मुघल साम्राज्याची लढाई, उभा राहतो प्रतापराव गुजर, मोरपंत पिंगळे आणि कर्णासारखा दारातीर्थ पडलेला सूर्याजी काकडे. लगेच आठवण होते ती परशुरामाच्या बाणांची, ज्यांनी समुद्राला मागे ढकलले होते. तर अशाच एका दुर्गाच्या भेटीला आपण निघालो आहेत, ज्याचा महाराष्ट्रात मध्ये उंचीच्या मानाने सर्वात मोठा म्हणजे अव्वल क्रमांक लागतो. पर्वतामध्ये कळसुबाई, नंतर साल्हेरचा दुसरा क्रमांक येतो. तर आपण चला जाऊया साल्हेरच्या भेटीला. सर्वप्रथम जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मितेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या गड किल्ला चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर फायनली मी मित्रांनो पोचलो आहे आता साल्हेरवाडी या विलेजमध्ये, आणि हा माझ्या पाठीमागे दिसतोय हा साल्हेर किल्ला आहे. तर मी इथे कसा आलो तर ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्ही नक्की बघा. साल्हेरवर जाण्यासाठी नाशिकहून सटाणा, तऱ्हाबाद मार्गे वागंबे किंवा सटाणा मार्गे साल्हेरवाडी या दोन गावातून मार्ग आहे. मी मात्र साल्हेरवाडी या मार्गे आला होता. तर मित्रांनो, जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर जवळचं स्टेशन आहे नाशिक. नाशिक नंतर खूप लेंथी प्रोसेस आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्हाला ह्या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर तुमचं पर्सनल व्हेकल असेल तरच इथे या, अन्यथा येऊ नका. कारण की नाशिकवरून तुम्हाला सटाण्याला यायला लागेल. सटाण्यावरून परत तुम्हाला इकडे मुन्नेरला येण्यासाठी फारसे बसेस वगैरे काही अवेलेबल नाही आहेत. तर रिक्षा पण इकडे अवेलेबल नाही आहेत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्याकडे जे प्रायव्हेट व्हेकल असेल, बाईक किंवा फोर व्हीलर, तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकते इथे, अन्यथा येऊ नका. कारण की साल्हेरवाडीमध्ये येण्यासाठी बस किंवा रिक्षाची सोय कमी असल्यामुळे शक्यतो तुम्ही आपल्या पर्सनल व्हेकलनेच इथे या, अन्यथा येऊ नका. साल्हेर किल्ला नेमका कधी आणि कोणी बांधला याबद्दल इतिहासात पुरावे सापडत नाही, परंतु या किल्ल्याला परशुरामाची तपोभूमी म्हणून ओळखली जाते. पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान या ग्रंथात साल्हेरचा उल्लेख सह्याद्रीचे मस्तक म्हणून केलेला आढळतो. तर अशा प्रकारे आपला प्रवास चालू झालेला आहे साल्हेरवाडी या गावामधून, आणि आत्ताची वाजल्यात 11:15. नेहमीप्रमाणे सूर्यदेव हा आपली गणभर परीक्षा घेणार आहे. तर बघू, अजून हवा तर बऱ्यापैकी लागत आहे. उन्हाचा त्रास थोडा पण जाणवत नाही, कारण की इकडचं वातावरण खूप थंड आहे. आणि आता वाट कंटिन्यू चढणे, तर कंटिन्यू चढण्याची वाट आहे. आपण या थेट कच्च्या रस्त्यातून किल्ल्यावर प्रवेश करणार. साल्हेर किल्ल्याचा माथा प्रचंड प्रमाणात मोठा असल्याने किल्ल्याच्या माथ्यावरून परिसरातील मोरामुल्लेर, नावी उर्फ रतनगड, हरगड, पिंपला यासारखे 25 किल्ले दिसतात. तर जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी सुळके दिसतात. साधारण 10 ते 15 मिनिटं चालल्यानंतर आपल्याला देवळाच्या आकारात सुंदर अशा विश्रामगृह बघायला मिळतात. तर बऱ्यापैकी चालल्यानंतर म्हणजे 10 मिनिट चालल्यानंतर तुम्हाला असं विश्रामगृह बघायला भेटणार. विश्रांतीसाठी बनवल्यात ह्या, बघू शकतात. इथे येऊन तुम्ही मस्त येऊ शकतात. प्रत्येक ठिकाणी बांधलेल्या तशा. महाराष्ट्रात जसा सर्वाधिक उंच शिखराचा मान कळसुबाईचा आहे, तसा गड किल्ल्यामध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेर किल्ल्याचा आहे. बागलान हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृद्ध झालेला प्रदेश आहे. साल्हेरचा घेरा साधारणपणे 11 किलोमीटर असून व्यापलेला क्षेत्र 600 हेक्टर आहे. हा गड डांग, गुजरात आणि बागलान यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षणदृष्ट्या महत्वाचा होता. तर असं बऱ्यापैकी चालल्यानंतर असं दोन्ही साईडून करवंदाची झाडं आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्ही करवंदाची झाडं आहेत. पण आता काय सीझन नाही करवंदाचा. आला असता तर आपल्याला खायला भेटली असते. तर मस्त दोन्ही साईडून करवंदाची झाडे आहेत आणि सावली पडलेली आहे. आणि वाटेमध्ये आपण एकटेच असताना, कोणीच नाही अजून तरी, कोणी भेटलं नाही आपल्याला. हा कंटिन्यू प्रवास चालू आहे आपला. असो, पण वाट मस्त छोटे आहे, जबरदस्त वाट आहे. दोन्ही साईडून करवंदाची झाडं आणि आपण मध्ये चालत असताना. सह्याद्रीमध्ये भटकत असताना आपल्याला आंबा, हिरडा, आवला, जांभळा, करवंद अशा विविध फळांची झाडे बघायला मिळतात. तसेच विविध प्रकारचे औषधी वनस्पतींचे दर्शन होते. कैसा है? अच्छा है, जा सकता है ना? चादर ज्यादा आएगा, अच्छा अच्छा, ऊंचा ऊंचा। ऊंचा ऊंचा है क्या?
ओके चला जाऊया. ऑलरेडी आपण सह्याद्रीमध्ये भटकत असताना असं ऑलरेडी चढलेलंच आहोत, तर आपल्यासाठी काही नवीन गोष्टी नाही. 6 घाटावर लक्ष ठेवणारा हेर तो साल्लेर, अशी या किल्ल्याची ओळख असली तरी महाराष्ट्र याची खरी ओळख आहे ती शिवकाळात किल्ल्याखाली झालेल्या लढाईमुळे, साल्लेरची लढाई. पुरंदरच्या तहाच्या वेळी महत्वाचे 23 किल्ले मुघलांना देण्यात आले. पुरंदर, माहुली, कर्नाळा आणि साल्लेरचा यांच्यात सहभाग होता. पुरंदरच्या तहाच्या वेळी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याला भेटीसाठी बोलवले होते आणि तिथे जबरदस्ती बंदिस्त केले होते. आग्र्यावरून सुटून आल्यावर महाराज थोडा वेळ शांत विचारात होते. त्यावर मोरपंतांनी साल्लेरचा जणू हट्टच पकडला होता. साल्लेर हा वैभवदृष्ट्या खूपच अधिक संपन्न होता. गुजरात आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. 1630 मध्ये शिवरायांनी काढलेल्या बागलान मोहिमेत मराठ्यांनी मुल्हेरगडाची पेठ लुटून मोरपंतांनी साल्लेरला वेढा दिला. मराठे व मोगल सैन्यात झटपट होऊन किल्लेदार फतेउल्ला खान ठार झाला आणि युद्धाची ठिणगी पेटली. 5 जानेवारी 1631 रोजी गडावर भगवे निशाण फडकले. साल्लेर मराठ्यांनी घेतल्याचे कळताच चिडलेल्या औरंगजेबाने बहादूर खान, दिलेर खान, महबत खान या 4 सरदारांना लाखाची फौज देऊन बागलान मोहिमेवर रवाना केले. बहादूर खानाने दक्षिणेत आल्यावर बरोबर साल्लेरच्या किल्ल्याकडे कूच केली व बहादूर खानाचा सरदार इखलास खान मियान याने साल्लेरला वेढा घातला. 1671 ला मोगलांचा साल्लेरला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेढा पडला. महाराजांना या वेड्याची बातमी कळताच त्यांनी मोगल मुलखात असणारे सेनापती प्रतापराव गुजर व उत्तर कोकणातून मोरपंत पिंगळे यांना साल्लेरचा वेढा फोडण्यास पाठविले. दोघांकडे फक्त 15 ते 20 हजार सैन्य होते. मुघलांकडे मात्र लाखांच्या वरती फौज होती. लढाई खुल्या मैदानात समोरासमोर झाली म्हणून याला साल्लेरची लढाई म्हणून ओळखली जाते. गनिमी कावा ही मराठ्यांची युद्धनीती होती, पण भर मैदानात लढाई करून आपण मोगलांपेक्षा कमी नाही हे मराठ्यांनी सिद्ध केले. म्हणूनच इतिहासात साल्लेरच्या लढाईला खूप महत्वाचे स्थान आहे. या लढाईत मोगलांचा दुवा उडून मराठ्यांचा विजय झाला. या युद्धात महाराजांचे बालपणीचे सवंगडी पंचहजारी सरदार सूर्याजी काकडे हे तोफगोळा लागून दारातीर्थी पडले. महाराजांनी सूर्याजीला महाभारतातील कर्णाची उपाधी दिली होती. या युद्धात प्रचंड प्रमाणात हानी होऊन मराठ्यांनी इखलास खान आणि बहादूर खानाचा पूर्ण पाडाव केला होता. 6000 घोडे, 6000 उंट, 125 हत्ती तसेच खजिना, जड जवारीत कापडे अशी अफाट मालमत्ता मराठ्यांच्या हातात आली. या लढाईत मोगलांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले व ते छत्रपतींना अजिंक्य योद्धा म्हणू लागले. साल्लेरवाडीतून गडाकडे जाणारी वाट चांगली दमछाक करणारी आहे. या वाटेने 4 दरवाजे लागतात व सुंदर बुरुज बघायला मिळतात व डाव्या हाताला उत्तम तटबंदी बघायला मिळते. खऱ्या अर्थाने आपला गडाच्या पहिल्या माचीवर प्रवेश होतो. तर अशा प्रकारे आपल्याला 1 तासाच्या तब्बल चढाईनंतर एक सुंदर बुरुज आणि एक दरवाजाचे दर्शन होते. असे 4 महादरवाजे आहेत याला. तर बघू, आपल्याला पहिला दरवाजा भेटलेला आहे आणि आता थेट इथून अशी सुंदर अशी वाट आहे. याची सुंदर अशी वाट आहे. दोन्ही साईडून चांगली तटबंदी आहे. कमी द्या. साल्लेरगड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला. तो याच भूमीवरून. पौराणिक स्थान असलेल्या साल्लेरचे शिवकालीन इतिहासातील देखील महत्वाचे स्थान आहे. ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे. लगेच आपल्याला दुसरा महादरवाजा बघायला भेटतो आणि त्याच्या पुढे लगेच बुरुज आहे आणि परत एक दरवाजा हा बघू शकता तुम्ही. गडाच्या पहिल्याच माचीवर लागोपाठ आपल्याला दरवाजे आणि बुरुजाचे सुंदर दर्शन होते आणि एका बाजूने गडाची तटबंदी पाहायला मिळते. साल्लेर गडाचा विस्तार प्रचंड प्रमाणात मोठा असल्याने गडावर एकूण 3 माची आहेत. साधारण गड फिरायला पूर्ण दिवस सुद्धा कमी पडतो, एवढा मोठा गड आहे. आता आपली चाहूल लागली होती ती गडाच्या दुसऱ्या माचीवर जाण्यासाठी, पण मोठा प्रॉब्लेम झाला होता. यावेळी मी खायला घ्यायला विसरलो होतो आणि गडावर खाण्यासाठी काहीच नव्हते आणि मला बऱ्यापैकी भूक लागली होती. आता
तर तटबंदीच्या आवारामध्ये आपल्याला लगेच एक पाण्याचे टाके बघायला भेटले. सुंदर असं पाणी आहे. हे पाणी पिऊ शकतात तुम्ही. आणि कसली घरं आहेत काय माहित नाही, बंद आहेत. जाऊया आता आपण पुन्हा आपल्या तटबंदीकडे. गडाच्या पहिल्या माचीवर तटबंदी आणि आजूबाजूचा निसर्ग दृश्य बघितल्यानंतर आता मला गडाच्या दुसऱ्या माचीवर जायचे होते. आता तटबंदी संपली, आपल्याला पूर्ण आता वरती जायचं आहे असं कच्च्या रस्त्याने. तर आपण वरच्या दिशेने प्रवेश करूया आता. प्रचंड प्रमाणात गडाचा विस्तार असल्याने गडाच्या सर्वोच्च भागावर म्हणजे काताल माथ्यावर जाण्यासाठी संपूर्ण गडाला घेरा घालून जावे लागते. साधारण गडावर चढण्यासाठी 3 तासाचा कालावधी लागतो. मला बऱ्यापैकी उशीर झाला होता. त्यात मला भूक पण लागली होती. वाटेत कोणतरी खायची व्यवस्था व्हावी यासाठी मी कोणतरी वाटसरू दिसेल याची अपेक्षा करत होता. फायनली बऱ्याच प्रयत्नानंतर मला गडावर वाटसरू भेटले आणि माझ्या मनात आता आशा निर्माण झाली होती. मित्रांनो, मी सोलो चालू होतो आणि मला वाटलं की गडावरती काहीतरी खायला भेटेल किंवा साईडला दुकानावरती, म्हणजे आपलं जेव्हा चढतो आपण बेस विलेजला, तर तिथे काहीतरी दुकानं वगैरे भेटेल मला. पण तिथे काय मला भेटलं नाही खायला. पण ह्या भाऊने मला सुंदररीत्या असं चिवडा वगैरे दिले आहे. तर धन्यवाद भाऊ तुमचं, की तुम्ही आम्हाला पटकंतीच्या दरम्यान असं खायला दिल्याबद्दल. तर चला जाऊया. आपली खायची व्यवस्था तर झाली होती आणि परत नव्या जोशाने मी प्रवासाला लागलो. गडाच्या माचीवरून दिसणारे दृश्य संपूर्ण मनाला भरारी मारत होते. समोर दिसणारा मांगी तुंगीचा तो सुळका जणू आपले लक्ष वेधून घेतो. आता बऱ्यापैकी चढाई झालेली आहे, पण रस्ते बघा एकदम काताल दगडाचा आहे. आता पूर्ण टफ पॅच आहे. साधारण कच्चा रस्ता संपल्यानंतर लगेच काताल पायऱ्या नजरेसमोर येतात. तर अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो परत काताळात कुदल्या पायऱ्यापर्यंत. आणि आपल्याला परत डाव्या हाताला चांगली एक मजबूत तटबंदी बघायला भेटते. आणि एक लगेच उजव्या हाताला पण बघू शकतात कातालात खोदलेली एक गुफा आहे. बघूया आपण गुफेमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. कोण आहे का बघूया आधी. कोण आहे तिकडे. वाकू नको अशी गुफा आहे. पूर्ण अशी गुफा आहे. चला जाऊया आपण तर ह्या कातालात खोदलेल्या पायऱ्याच्या प्रवासात. या पायऱ्या आपल्याला पूर्ण वरपर्यंत घेऊन चालल्यात. या पूर्ण पायऱ्या बघून मला आता कलावंतीन, हरिहर आणि कोथलीगड या सर्वांची कॉम्बिनेशनची आठवण झाली. ह्या खूपच सरळ आहेत मित्रांनो. पायऱ्या पूर्ण अशा सरळ आहेत आणि थेट आपल्याला त्या बुरुजापर्यंत घेऊन जातात वरती. आरामात, काही घाई करू नका. एका हाताचा सपोर्ट घ्या. आणि फायनली आपल्याला दरवाजापाशी येऊन सोडलेल्या पायऱ्याने अशा प्रकारे आपला गडाच्या दुसऱ्या माचीवर प्रवेश होतो. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण वरती पोहोचलो गडाच्या तटबंदीपर्यंत. आणि आपल्याला अजून थेट तिकडे जायचं आहे, एकदम तिकडे.
तर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे, त्याच्यामुळे चढायला खूप जास्त उशीर लागत आहे. कळसूबाई नंतर ह्याचाच नंबर लागतो साल्हेर फोर्टचा. तर तुम्ही अंदाज लावू शकता की किल्ल्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर हा सर्वात मोठा किल्ला आहे, आणि असं पर्वतांच्या बाबतीत बघायला गेलं तर हा दुसऱ्या क्रमांकाचा पर्वत आहे. तर आपण थेट जाऊया आता एकदम टॉपपर्यंत. तिकडे भगवान परशुरामाचं सुंदर मंदिर आहे. साधारण थोडे चालल्यानंतर लगेच कातलात खोदलेले पाण्याचे टाके बघायला मिळते. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला कातलात खोदलेली पाण्याची टाकी बघायला मिळते इथे. थोडे पुढे चालत गेल्यानंतर यज्ञकुंडाचे दर्शन होते. याच गडावर आपल्याला भगवान परशुरामाची माता रेणुका माता आणि श्री गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर बघायला मिळते. रेणुका मातेचे दर्शन घेतल्यावर त्याच्यासमोर असलेला गंगासागर तलाव आपल्या नजरेस येतो. अशा प्रकारे गडाच्या दुसऱ्या माचीवर जे पूर्ण अवशेष बघून झाल्यानंतर मला चाहूल लागली ती गडाच्या सर्वोच्च भागावर जाण्याची. अजून मला भगवान परशुरामाचे दर्शन घ्यायचे होते. तर ऑलरेडी खूप उशीर झालाय. आपल्या आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण. तर मंदिरापासून बऱ्यापैकी चालत आल्यानंतर आपल्याला एक असं पडक्या अवस्थेमध्ये वास्तू बघायला भेटते. आता फक्त जे अवशेष शिल्लक राहिलेत तुम्ही बघू शकतात. हे दगड दिसतात का? हा पूर्वीच्या काली हा मोठा राजवाडा असू शकतो पूर्ण असा. आता फक्त जे अवशेष शिल्लक राहिले. गडाची दुसरी माची प्रचंड प्रमाणात मोठी असल्याने गडाच्या सर्वोच्च भागावर जाण्यासाठी खूप साऱ्या छोट्या छोट्या वाटा आहेत व सोप्या व कठीण वाटा सुद्धा आहेत. आपण तिथून आलो होतो. तिथून असं 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 या पायवाटेने असं आलो. तर हा याचा गडमाटा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे पूर्ण 360 गडाला वेढा घालून चढायला लागतो. मला गडावरचे सर्व अवशेष बघायचे असल्या कारणाने मी ही छोटी वाट निवडली होती. तितकीच खिचकट सुद्धा होती. या वाटेने सर्वोच्च भागावर जात असताना बऱ्यापैकी दम लागत होता. पायाखालचे छोटे छोटे दगड जास्त स्लिप होत असल्याने पाय घसरण्याची दाट शक्यता होती आणि एक दोन वेळेला माझा पाय स्लिप सुद्धा झाला होता. म्हणून मी जपून पावले पुढे पुढे टाकत वरती जाण्याचा प्रयत्न करीत होता. तर कंटिन्यू चढण होती. तर बऱ्यापैकी घाम आलाय. कंटिन्यू चढण. आणि ही दगडं बघतात तसे स्लिप होतात, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात भीती वाटली होती की पाय वगैरे स्लिप होईल का काय. ऑलरेडी शूजची हालत माझी खराब आहे. ती पूर्ण अशी दगडं घसरगुंडी झालेली आहेत. तर फायनली आपण पोचलो एकदम साल्हेरगडाच्या एकदम टॉपवरती. आणि एकदम व्ह्यू बघा, एकदम चौफेर पूर्ण डोंगराच्या रांगच्या रांग आहे पूर्ण अशी. पूर्ण याच्यावर लक्षात येईल की हा किती मोठा किल्ला असेल. तर आपण साधारण 11:15 चालायला सुरुवात केली होती. आता वाजल्यात 2:30. तर तुम्ही विचार करू शकता किती वेळ लागतो इथे चढायला. आणि हवा सुद्धा सुंदर लागत आहे. आणि हे तुम्ही बघत आहेत हे भगवान परशुरामाचं मंदिर आहे इथे एकदम टॉपवरती. एकदम चॅलेंजिंग आहे, ॲडव्हेंचर आहे मित्रांनो हा. तर तुम्हाला यायचं असेल तर सुंदर असे भुलभुलैया वाट आहे. मी तुम्हाला अवश्य सांगेन की तुम्ही या किल्ल्यावर भेट देत असाल तर एक गाईड घ्या, कारण की खूप साऱ्या वाटा आहेत इथे. मला सुद्धा चकवा लागला होता, पण मी क्रिटिकल पॅचमधून आलो होतो. इथून असं आलो होतो.
तो तला दिसतो तिथून तिथून असं 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 एकदम ही इथून असं आलं होतं. तर एकदम हा क्रिटिकल पॅच आहे. तर आपली वाट ही अशी सरळ आहे. इथून ॲक्च्युली आपल्याला यायचं पाहिजे होतं, पण मी चुकीच्या मार्गाने आलो होतो. असो, पण शेवटी भगवान परशुरामाच्या कृपेने मी थेट त्यांच्या चरणाशी आलो आहो. समुद्र सपाटीपासून 1567 मीटर उंची असल्याने भौगोलिकदृष्ट्या मोक्याचे ठिकाण. याच गडावरून एकूण 25 किल्ल्याचे दर्शन होते. गुजरात व महाराष्ट्राच्या सीमालगतचा किल्ला असल्याने दोन प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा किल्ला होता. तर फायनली आपण बऱ्यापैकी परशुरामाच्या मंदिरापाशी आराम केलेला आहे आणि आपण थेट आता जाणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला. आणि आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया. बघूया, आपण तिथे गेलो नाही, पण हा परतीचा प्रवास कितपर्यंत जातो, कारण की ऑलरेडी उशीर पण झालेला, 3 वाजलेले आहेत आणि गड खूप मोठा आहे. त्याच्यामुळे अंधार होण्याच्या पहिले मला इथे पोचायचं आहे, कारण की नाईट कॅम्पिंगसाठी मी इथे काहीच नाही आलेलं आहे. तर बघू, जेवढा होईल तेवढा आपण तिथे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. तो पूर्ण दिसतो, तो काताल खडकांचे त्याला कुठे तटबंदी नाही आहे, त्याला पूर्ण एकदम काताल खडकाचा माथा आहे तो. बघू तिथे कितपर्यंत आपल्याला शूट करता येतो तोपर्यंत. बऱ्यापैकी उशीर झाल्याने आणि गडावाचा बुलबुलिया वाटा असल्याने अखेरकार आपण खाली जाण्याचा निर्णय घेतला. तर फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आपला साल्हेरगड हा व्यवस्थितरित्या उतरून झालेला आहे. आणि जर तुम्हाला ह्या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर मी आवर्जून सांगेल तुम्हाला की तुम्ही गाईड इकडे हायर करा, कारण की मित्रांनो गड खूप मोठा आहे आणि तुम्ही सहज रस्ता विसरू शकता. इथे कशा प्रकारची खूण नाही आहे आणि रस्ता एकदम दगडाचा आहे. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही इथे येत असाल तर गाईड करा. तर मी साधारण 11:15 वाजता प्रवासाला सुरुवात केली होती आणि आता वाजल्यात 5. तर तुम्ही बघू शकता की किती वेळ लागला मला या भटकंती दरम्यान. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आवडले असेल तर त्याला कमेंट करा आणि मला नक्की सांगा की नेक्स्ट ट्रिप कुठे असेल तुमची. जर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.